तर जे नवदीप मायापूर धाम हे विशेष धाम आहे आणि हे वृंदावनापासून अभिन्न आहे. जे वृंदावन आहे तेच वृंदावन कधी प्रकट झालेलं आहे तिकडे द्वापार युगामध्ये भगवान कृष्ण ज्यावेळी प्रकट झाले. परंतु तेच जे वृंदावन आहे कलियुगामध्ये नवदीप मायापूर धामाच्या रूपामध्ये प्रकट झालेलं आहे ह्या ठिकाणी. तर असं सांगितलं जातं शास्त्रांमध्ये की भगवान कृष्ण ज्यावेळी वृंदावनामध्ये आपल्या खूप साऱ्या दिव्य लीला त्यांनी प्रकट केल्या भगवंतांनी, आणि एकदा भगवंत द्वारकेमध्ये असताना रुक्मिणीच्या महिलामध्ये चालले होते सकाळी सकाळी. अगोदर ते सत्यभामाच्या महालामध्ये होते आणि त्यानंतर रुक्मिणी देवीच्या महिलामध्ये ज्यावेळी चालले होते तर रुक्मिणी देवी फार आनंदित झाली. भगवान कृष्ण येणार, कारण तिथं द्वारकेमध्ये तर 16,108 महल होते. एवढ्या भगवंताच्या राण्या होत्या आणि त्यांच्यापैकी ज्या 8 राण्या आहेत त्या प्रमुख होत्या सत्यभामा आदी. तर मग भगवंत रुक्मिणी देवीच्या महिलामध्ये येणार होते. तर रुक्मिणी देवीने भगवंतांच्यासाठी चरण अभिषेकासाठी जल तयार ठेवलं, पुष्प आदी सगळे तयार ठेवले आणि भगवंत आले सकाळच्या वेळी आणि भगवंतांना बसण्यासाठी तिथं स्थान दिलं रुक्मिणी देवीनं. आणि रुक्मिणी देवी त्यांच्या चरणावरती फूल अर्पण करू लागली आणि फूल अर्पण केल्यानंतर तिने चरण असे हातामध्ये घेतले आणि खूप रडू लागली रुक्मिणी देवी. तर भगवंत आश्चर्यचकित झाले, म्हटले की अरे रुक्मिणी देवी, मी प्रत्येक वेळी येतोय परंतु आज तू माझे चरण पकडून का बरं रडते? पाण्याने या पंचामृताने अभिषेक माझ्या चरणांच्या करण्याऐवजी तुझ्या डोळ्यातले जे अश्रू आहेत त्यानेच माझ्या चरणांचा अभिषेक करते, का बरं तू रडते एवढी? आणि ह्या चरणांना पाहून काय तुला असं वाटते, काय एवढं रडू यायला लागले, काय व्याकुळ का झाले आहेस? असं जेव्हा भगवंतांनी म्हटलं तर जी रुक्मिणी देवी आहे, रुक्मिणी देवी म्हटली, हे तुम्हाला समजणार नाहीये, मी का रडते आणि तुमच्या चरणांना पकडूनच का रडते. आणि तुमच्या चरणांकडे पाहून पाहून माझ्या हृदयामध्ये जी सेवेची आणि प्रेमाची भावना वाढलेली आहे आणि मला रडू आवरत नाहीये, ते तुम्ही भगवंताच्या रूपामध्ये कधी समजू शकत नाही. तर भगवंत म्हटले, अरे असं कसं संभव आहे? मला तर सर्वज्ञ म्हटलं जातं. काय म्हणतात भगवंतांना? सर्वज्ञ मतलब सगळे जाणणारे. तर भगवंत म्हटले, मला तर सर्वज्ञ म्हटलं जातं, पण ह्या जगात कोणती अशी गोष्ट नाहीये जी मला माहित नाहीये. सगळ्या गोष्टी मला माहित आहेत. परंतु रुक्मिणी देवी, तू कशी काय म्हणतेस की तुम्ही समजू शकत नाहीये आणि तुम्हाला माहित होऊ शकत नाही? तर रुक्मिणी देवी म्हणते की तुमच्या चरणांच्या सेवा जे करतात आणि त्या चरणांची सेवा करून जो आनंद अनुभवतो भक्तांना, तो आनंद तुम्ही कधीही अनुभवू शकत नाहीये, अनुभव करू शकत नाहीये. तर भगवंत म्हटले, अरे रुक्मिणी देवी, हे तर मी पहिल्यांदा ऐकतोय असं जे दिव्य ज्ञान आहे, की पहिल्यांदा मला हे कळतंय की माझ्या चरणांची सेवा करण्यामध्ये जो आनंद आहे, जो प्रेम आहे, ते कधी मी जाणू शकत नाही. तर रुक्मिणी म्हणले, त्याच्यासाठी तुम्हाला भक्तांचा भाव धारण करावा लागेल. कुणाचा भाव? म्हणजे भक्त बनावे लागेल. जोपर्यंत तुम्ही भक्त बनत नाहीयेत हे भगवंता, तोपर्यंत तुम्ही भक्तांना भगवंताची सेवा करून जो आनंद भेटतो तो तुम्ही अनुभव करू शकत. समजलं का तुम्हाला? कोण म्हणतंय हे? रुक्मिणी देवी. कारण भगवंताची चरण सेवा करण्यासाठी हजारो ऋषी मुनी आपलं सगळं सर्वस्व सोडून भगवंताच्या सेवेत निघून जातात ना. काय बरं त्यांना असं भेटतंय? हा पण जो दिव्य आनंद आहे भगवंताची सेवा करण्यामध्ये, तो ह्या सांसारिक गोष्टींमध्ये आनंद नाहीये. त्यामुळं भगवंत म्हटले, अरे माझ्या चरणामध्ये एवढं काय गोडवा आहे, असं काय गोड आहे जे प्राप्त करण्यासाठी सगळं काही त्याग करून व्यक्ती माझ्या सेवेमध्ये लागलेला असतो. तर मग भगवंत असं जेव्हा म्हणतात तर मग रुक्मिणी देवीला म्हणतात की कोणत्या भक्ताचं हृदय मला धारण करावं लागेल, या कोणत्या प्रकारचा भक्त बनला तर हे मी अनुभव करू शकतो की भक्तीमध्ये खूप आनंद आहे. असं जेव्हा रुक्मिणी देवीला विचारलं तेव्हा रुक्मिणी देवी कहते, राधा भाव करे आरोपण.
कृष्णांना रुक्मिणी देवी म्हणते की हे कृष्ण, राधा राणींना जे आनंद अनुभव होतो ना तुमची सेवा करून, राधा राणींचं हृदय तुम्ही धारण केलं पाहिजे. म्हणजे तुमचं हृदय तुम्ही काढून टाका आणि तुमच्या हृदयामध्ये कुणाचं हृदय ठेवा? राधा राणींचं. कारण भगवंताची अनंत अनंत भक्त आहेत. त्या सगळ्या भक्तांमध्ये श्रेष्ठ भक्त कोण आहे? राधा राणी. कोण आहे? कारण राधा राणी साधारण व्यक्तित्व नाहीये. सर्वात अगोदर भगवंत जेव्हा अस्तित्वात असतात त्यांच्या उजव्या साईडनं बळराम प्रकट होतात. कोण प्रकट होतात? बळराम पासून मग नारायण, विष्णूचे कितीतरी प्रकार आणि मग सगळे अवतार असं. आणि मग भगवंताच्या ह्या साईडनं सगळ्यात अगोदर भगवंत आपल्या सेवा प्रदान करण्यासाठी, दिव्य आनंदासाठी राधा राणींना प्रकट करतात. कुणाला प्रकट करतात? आणि मग राधा राणींपासून जेवढ्या काही हे रुक्मिणी, लक्ष्मी, मग पार्वती आदी जेवढ्या काही देवी आहेत ना, त्या पुढे कुणापासून प्रकट झालेल्या आहेत? राधा राणींपासून. त्यासाठी राधा राणींना भगवंताची आल्हादनी शक्ती, कोणती शक्ती म्हणतात? आल्हादनी शक्ती, मतलब आनंद देणारी. जेव्हा आपण भक्ती करतो आणि भक्ती करून जो आपल्याला आनंद होतो, तो आनंद श्रीमती राधाराणी प्रदान करत असते. त्यासाठी राधाराणी काय, जेव्हा भगवंत आध्यात्मिक जगतात गोलोक वृंदावनामध्ये असे एका गार्डन मध्ये बसले होते आणि तेव्हा भगवंतांना विचार आला दिव्य आनंद प्राप्त करण्याचा. तर मग त्यांच्या शरीरातून अचानक एक देवी प्रकट झाली आणि प्रकट होऊन ती पळू लागली अशी. आणि पळून समोर एक पुष्प होतं, ते असं तोडून आणलं आणि भगवंतांना असं अर्पण केलं कृष्णांना. त्यामुळं तिचं नाव काय पडलं? त्या देवीचं नाव राधा. राचा अर्थ आहे ज्या ठिकाणी कृष्ण बसले होते त्या ठिकाणाला रासमंडल म्हटलं जायचं. काय? रासमंडल. आणि धाचा अर्थ आहे धावमानानाम, मतलब त्या रासमंडळातून जिथं ती देवी भगवंताच्या शरीरातून प्रकट होऊन अशी पळाली, त्यामुळं ते शब्द आला, धावमानानाम. का बरं पळाली ती? भगवंताची सेवा करण्यासाठी. कशासाठी? कशासाठी? सेवा करण्यासाठी धावली या पळाली, त्यामुळं त्यांना राधा म्हटलं जातं. त्यासाठी भगवंताची सगळ्यात श्रेष्ठ सेवा करण्याचं जी योग्यता आहे ती श्रीमती राधा राणींकडे आहे. श्रील प्रभुपाद म्हणायचे, भगवंत तर आपल्याला ओळखतच नाहीये, पण आपल्याला भगवंताची सेवा करायची असेल तर फुल कोणाकडे द्या? राधा राणींच्या चरणांत द्या, राधा राणींकडे द्या, मग ते कृष्णांना अर्पण करतील. तसंच आहे, फुल रुक्मिणी देवीकडे द्या, ते कुणाला अर्पण करतील? विठ्ठलाला अर्पण करतील. तर अशा प्रकारे भगवंतांना जेव्हा सांगितलं की तुम्हाला भक्त बनलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही अनुभव करू शकता की भगवंताच्या तुमच्या चरणांची सेवा करण्यामध्ये काय आनंद आहे. मग असे कृष्ण काय करतात? कलियुग संपलं, द्वापारयुग संपलं आणि त्यावेळी भगवंत म्हटले की मी कलियुगाच्या द्वापारच्या शेवटी अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश दिला. कोणता उपदेश दिला? आवाज येतोय का तुम्हाला? भगवद्गीतेचा उपदेश दिला. भगवद्गीता काय आहे? एक गीत आहे जे भगवंतांनी आपल्या मित्रासाठी गायलं. असं भगवद्गीतेचा उपदेश दिला आणि भगवद्गीतेचा सार आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. हे अर्जुना, सगळ्या भौतिक धर्मांचा परित्याग कर आणि माझी एकमात्र शरण ग्रहण कर. कृष्ण म्हणतात, मी तुला सगळ्या पापांपासून मुक्त करतो, चिंता नको करू, माझ्या शरण मध्ये ये. आणि हा उपदेश तर भगवंत म्हटले की सगळ्यांनी माझ्या भक्तीमध्ये लागलं पाहिजे, माझी शरण ग्रहण केली पाहिजे. तर असं द्वापार युगाच्या शेवटी भगवंतांनी सांगितलं. परंतु कलियुग सुरू होऊन 5000 वर्ष झाले. किती वर्ष? आता किती वर्ष झालेत कलियुग सुरू होऊन? 5000 वर्ष. तर भगवंतांनी विचार केला कृष्णांनी की मी द्वापारच्या शेवटी हा उपदेश दिला आणि सगळ्या जगताला सांगितलं गीतेच्या माध्यमातून की माझी शरण ग्रहण करा, माझी सेवा करा, माझ्या भक्तीमध्ये लागा. परंतु पाहिलं की कोणीच माझ्या भक्तीमध्ये लागलेलं नाहीये. तर मग भगवंत म्हटले हे संभव नाहीये. भगवंतांनी काय केलं? भगवंत म्हटले मी तर खूप चांगलं प्रवचन दिलं, पण आचरण करून नाही दाखवलं. काय नाही करून दाखवलं? आचरण करून दाखवलं नाही.
आपण म्हटलो की नाही, अरे तू उद्यापासून तंबाखू नको खाऊ, पण मी 2-4 पुड्या खाईन, आहे ना स्वतः. हा, जसं एक आई आपल्या मुलाला घेऊन महात्मा गांधींकडे गेली आणि ती म्हटली की महात्मा गांधी, महात्मा गांधी, तुमचं तर सगळं भारत ऐकतोय, त्या माझ्या कार्ट्याला सांगा जरा, सारखं गुळ खात असतंय, दात खराब होऊन जाते. तर ते महात्मा गांधी म्हटले की नाही, आता यायला ना 1 आठवड्यानंतर घेऊन ये. मग ती आई घेऊन गेली त्या बारक्याला आणि महात्मा गांधींसमोर, आणि महात्मा गांधी म्हटले की बस, हे बाळा तू काय कर, उद्यापासून गुळ नको खाऊ, बस. आणि म्हणले आता जा. तर ते आई म्हटली की बस एक लाईन बोलायची होती, तर 1 आठवडा अगोदर बोलली तर काय, बोलले असते तर काय झालं असतं, माझी फेरी वाचली असते. मग ते म्हटले, मग महात्मा गांधी म्हणतात की कारण मीच 1 आठवडा अगोदर काय खात होतो, स्वतः गुळ खात होतो. हा, त्यासाठीच भगवंत म्हटले की मी तर खूप बोललो, परंतु मी करून नाही दाखवलं जे बोललो ते, आहे ना. मी म्हटलं की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वं सर्व पापेभ्यो. त्यामुळं कृष्ण म्हणतात की मला भक्ती, मी सांगितलं की भक्ती करा, पण भक्ती करून मी काय कुणाला दाखवली नाही. मग त्यासाठी कृष्ण ह्या कलियुगामध्ये, कृष्ण काय करतात, ह्या कलियुगामध्ये मग भक्ताच्या रूपामध्ये येतात. कोणत्या रूपामध्ये येतात? भक्ताच्या रूपामध्ये. भक्ती भाव अंगीकार करी, की भक्तांचा भाव अंगीकार करतात. तेच कृष्ण कलियुगामध्ये 534 या 35 वर्षापूर्वी त्या नवदीप मायापूर धामामध्ये प्रकट होतात. काय होतात? प्रकट होतात. आणि भगवंताच्या रूपात नाही, कोणत्या रूपामध्ये? भक्ताच्या रूपात. आणि काय करतात? राधाराणींच्या 2 गोष्टी चोरी करतात. कारण भक्त बनायचंय तर श्रेष्ठ भक्त बनायचंय ना. सगळ्यात श्रेष्ठ भक्त कोण आहे? राधाराणी श्रेष्ठ भक्त आहे कृष्णांची. तर मग असे कृष्ण स्वतःचेच भक्त बनतात आणि भक्ती करून शिकवतात ह्या जगाला कशी भक्ती केली पाहिजे. तर असे कृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या रूपात येतात. आणि कृष्णांना म्हटलं जातं चोर अग्रगण्य. कृष्णाला म्हणतात सगळ्यात जगात जेवढे चोर आहेत ना, त्या सगळ्यात मोठा चोर कोण आहे? कृष्ण आहेत. मग कृष्ण काय करतात? राधाराणींच्या 2 गोष्टी चोरी करतात. एक तर त्यांच्या शरीराची अंगकांती, शरीराचा जो रंग आहे, वर्ण आहे, तो चोरी करतात. राधाराणींच्या शरीराचा वर्ण कसा आहे? तप्त कांचन गौरांगी. राधाराणींचं नाव काय आहे? गौरांगी. काय नाव आहे? जोरात. कसं आहे त्यांचा कलर? तप्त कांचन गौरांगी. जो पिघला हुआ सोना है, जो सोनं वितळलं जातं ना जेव्हा त्याचा रंग असतो, तसा वर्ण श्रीमती राधाराणींचा आहे. मग कृष्ण काय करतात? राधाराणींचा तो रंग चोरी करतात आणि स्वतः वरून गोरा वर्ण धारण करतात. आणि दुसरं काय? राधाराणींचं हृदय चोरी करतात. काय करतात? श्री राधिकाश हृदयश चौरम. राधाराणींचं जे हृदय आहे ते चोरी करतात कृष्ण. आणि मग ह्या जगतामध्ये चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये काय होतात? प्रकट होतात. तर असे चैतन्य महाप्रभू ह्या कृष्ण ह्या नवदीप धामामध्ये प्रकट होतात चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये. आणि असं हे जे नवदीप धाम आहे ना, हे कोणी बनवलेलं आहे? राधाराणींना बनवलेलं आहे. कोणी? कारण कृष्ण जेव्हा वृंदावनामध्ये होते तेव्हा विरजा नामक एक गोपी होती. कृष्णांना एकदा त्या विरजा गोपी बरोबर बोलताना राधाराणींना पाहिलं आणि राधाराणी अशी जवळ गेली आपल्या सखींबरोबर. या 8 सखी आहेत ना, तिथं पुढे गेल्यावरती त्यांचं नाव आहे तिथं ललिता, विशाखा, तुंग, विद्या, इंदुलेखा, हे सगळ्या सखी. राधाराणी गेली आणि पाहिलं विरजा सखी बरोबर बोलतात. तर जशी राधाराणी जवळ गेली, ती जी विरजा सखी होती गोपी, ती तुरंत नदी बनते. तिथं काय बनते? म्हणजे गायब होऊन जाते, घाबरते राधाराणींना. विरजा नदी ऐकले का तुम्ही? शब्द ऐकला असेल. आणि मग कृष्ण पण तिथून गायब होऊन जातात. मग राधाराणी विचार करते कृष्णांना आकर्षित करण्यासाठी मी एक स्थान प्रकट करते. आणि मग राधाराणी काय करते? ह्या ठिकाणी येते दोन्ही नद्यांच्या मध्ये. इथं गंगा आणि यमुना आहे. किती नद्या आहेत इथं? जे इस्कॉन आहे ना, ती दोन्ही नद्यांच्या मध्ये. असे रिक्षात आपण बसलो ना, तिथून 10 मिनिटं चालत गेलं तर 2 नद्या अशा मिळतात. आणि मध्ये असं इस्कॉनचं सगळी जागा आहे. तर हे जे नवदीप धाम आहे, मायापूर धाम,
तर मग असे ह्या धामामध्ये आली, इथं आली आणि मग हे धाम राधाराणींना आपल्या सखींबरोबर बनवलं. मग ह्या धामाला नाव दिलं राधाराणींना नवद्वीप धाम. काय नाव? नवद्वीप धाम. नव म्हणजे 9, 1 2 3 4 9. आणि द्वीप म्हणजे द्वीप असतात ना पाण्याने घेरलेले बेट. तर अशी इथं नवद्वीप आहेत. आणि ह्या नवद्वीप, आपण एका द्वीपामध्ये बसलेलो आहे. आता ह्या ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहे त्याचं नाव सीमांत द्वीप आहे. काय नाव आहे? तर अशी 9 द्वीप आहे. सीमांत द्वीप, रुद्रद्वीप, आंतरद्वीप, मोदद्रुमद्वीप, कोलद्वीप, जानूद्वीप, गोद्रुम द्वीप. तर असे 9 द्वीप आहेत. तर असं हे एक द्वीप आहे जिथं आपण बसलेलो सीमांत द्वीप. आणि जिथं चैतन्य महाप्रभूंचा जन्म झाला तिथं आता आपण जाणार आहे त्या जन्मस्थानाजवळ. तर त्या ठिकाणात ते जे स्थान आहे ते आंतरद्वीप मध्ये येतं. कोणत्या द्वीप मध्ये? तर हे 9 द्वीप का बरं आहेत? कारण ह्या ठिकाणी 9 प्रकारची भगवत भक्तीचं प्रतिनिधित्व करतात हे जे द्वीप आहे. जसं प्रल्हाद महाराज शाळेतून आले आणि त्यांचे जे वडील होते ना हिरण्यकशिपू, मांडीवरती बसवलं, विचारलं बाळा काय शाळेमध्ये शिकून आला? तर बाळाने काय सांगितलं? प्रल्हाद महाराज म्हणले श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दाशम सख्यम आत्मनिवेदनम. ते म्हणले मी विष्णूंची 9 प्रकारची भक्ती कशी करायची ते शिकून आलोय. आता याचे कट्टर शत्रू आहे हिरण्यकशिपू. बाळाला उचलला असेल फुटबॉल सारखं, प्रल्हादाला फेकून दिलं. म्हणला माझ्या शत्रूचं नाव घेण्याचं सामर्थ्य कसं झालं तुझं? पण प्रल्हाद महाराज घाबरत नव्हते आपल्या वडिलांना. राक्षस होते ना हिरण्यकशिपू. तर मग जी नवदा भक्ती आहे ना, भगवंताची भक्ती कशी करावी तर ती ह्या 9 प्रकारे केली जाते. पण त्याच्या सगळ्यात सुरुवातीच्या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि त्या काय आहेत? पहिला आहे श्रवणम. काय आहे? दुसरा आहे कीर्तनम. काय आहे पहिला? श्रवणम म्हणजे काय? ऐकणे. आता ह्या कलियुगामध्ये कोणी कोणाचं ऐकायला तयार? नवरा बायकोचं ऐकायला तयार नाही. बारको नवऱ्याचं आई बापांचं ऐकायला मुलं तयार नाही. कोणी कुणाला ऐकून घेतंय का कलियुगात? नाही घेत. त्यासाठी ह्यामुळं भगवंताची भक्ती सुरुवात कशाने होती? त्यांच्या कथा आणि नाम ऐकल्याने. कशाने? जोपर्यंत हे करत नाही आपण तोपर्यंत भक्ती नावाची वस्तू तुमच्या जीवनामध्ये अस्तित्वात नाहीये. जोपर्यंत भगवंताचं नाव कानाने जप करत ऐकत नाही आणि कथा रेग्युलर भगवंताविषयी ऐकत नसाल तर भगवत भक्ती सुरू झालेली नाही. आणि ती जरी कंटिन्यू करायची असेल तेव्हा हे महत्वाचं आहे श्रवणम करणं. त्यामुळे सांगितलंय प्रविष्ट करणं रंध्रेनं. भगवंत कानामध्ये प्रवेश करतात कथेच्या माध्यमातून, नामाच्या माध्यमातून. तर अशा प्रकारे भगवंताबद्दल ऐकणं. आणि कीर्तनम. कीर्तन म्हणजे काय? कीर्तनम म्हणजे भगवंताच्या कीर्तीचं गान करणं. त्याला काय म्हटलेलं आहे? कीर्तन. नाम कीर्तन, रूप कीर्तन, लीला कीर्तन, गुण कीर्तन. भगवंताचं नामाचं कीर्तन करणं, रूपाचं कीर्तन करणं, हे सगळं कीर्तन आहे. तर अशा प्रकारे हे जे नवद्वीप धाम आहे याच्यामध्ये 9 बेट आहेत. आणि प्रत्येक बेट एका एका भक्तीचं काय करताय? प्रतिनिधित्व करताय. समजतंय तुम्हाला सगळं? काही प्रश्न असेल तर नंतर मी विचारेल. ठीक आहे तुम्हाला? नाही तर तुम्ही मला प्रश्न विचारा. तर हे नवद्वीपांचं प्रतिनिधित्व करताय. नाही ठीक, प्रतिनिधित्व करतंय हे जी बेट आहेत. आपण ज्या ठिकाणी बसलोय याला सीमांत द्वीप म्हटलं जातं. आणि सीमांत द्वीप हे प्रतिनिधित्व करतं श्रवणमचं. कशाचं? तर जेवढे भक्त येतात मायापूरला तर हे जे स्थान आहे सीमांत द्वीप हे श्रवणम साठी प्रसिद्ध आहे. कशासाठी? इथं आल्यावरती भगवंताबद्दल, धामाबद्दल, भगवंताविषयी आपण ऐकत राहणं जास्तीत जास्त. आणि वास्तविक रूपाने जी यात्रा आहे ना ती तेव्हा आनंददायी आणि सफल होते जेव्हा आपण त्या ठिकाणी जाऊन भगवंताची लीला कथा ऐकू. नाहीतर मग डोळ्यांनी पाहिलं, हे याला आई एक्सरसाइज म्हणतात. काय म्हणतात? डोळ्यांचा व्यायाम. त्याचा काही लाभ नाहीये.
आले, इकडे तिकडे पाहिलं आणि गेले, त्याच्यातून काही लाभ भेटणार नाहीये. त्यासाठी भगवंतांना यात्रेला जाण्याचा अर्थ काय आहे की भगवंताला जाताना आपल्या जीवनामध्ये वापस घेऊन जाणं. जसं आता जगन्नाथपुरीला चाललेत, या मायापूरला आलेत, तर वापस जाताना कुणाला बरोबर घेऊन गेलं पाहिजे आपल्या जीवनात? भगवंतांना. जसं दुर्योधन आणि अर्जुन द्वारकेच्या यात्रेला गेलता ना, दुर्योधन महाभारताच्या युद्धाच्या अगोदर, तर त्यावेळी दुर्योधनाने कुणाला? भगवंताची नारायणी सेना मागितली, पण अर्जुन म्हटले भगवंता मला कोण पाहिजेत? तुम्ही पाहिजे, मला सेना नको, काही नको. त्यामुळं जिथं कृष्ण आहे आणि जिथं त्यांचा भक्त आहे अर्जुन, तिथं काय आहे? यश आहे, विजय, सगळं काय आहे. तर अशा प्रकारे आपण आलोय. याचा उद्देश काय आहे की भगवंतांना आपल्या जीवनामध्ये वापस घेऊन जाणं. आणि वापस घेऊन जाण्याचा अर्थ आहे की आपण इथे येऊन ह्या यात्रेत नाम जप करणं, कथा ऐकणं, दर्शन करणं. तर अशा प्रकारे हे जे स्थान आहे श्रवणम साठी प्रसिद्ध आहे. तर ह्या द्वीपचं नाव आहे सीमांत द्वीप. उच्चारण करा, सीमांत द्वीप. हा, सीमांत द्वीप. याला जगन्नाथपुरी पण म्हटलं जातं. काय म्हणतात? हा, कारण नवद्वीप धाम असं आहे की ह्या धामामध्ये सगळे धाम आहेत. चाहे मग ते हरिद्वार असू दे, ऋषिकेश असू दे, द्वारका असू दे, जगन्नाथपुरी असू दे, कोणतंही धाम, नवद्वीपला जो व्यक्ती आला त्यांनी सगळ्या तीर्थांमध्ये भ्रमण केलं आहे. काय केलेलं आहे? सगळ्या तीर्थांमध्ये. आणि सगळ्या प्रकारच्या नद्या इथं आहेत. इथं कुरुक्षेत्र आहे, नैमिषारण्य आहे, सगळे धाम आणि तीर्थ ह्या नवद्वीप धामामध्ये आहे. त्यामुळं असं सांगितलंय कलियुग जसं जसं वाढत जाईल ना, बाकी जी धामं आहेत ना त्यांचा प्रभाव कमी होत जाणार आणि तिथं पाप कार्य वाढणार. काय वाढणार? आता पहा ना, जी धामं आहेत तिथं लोक मांस खातात, शराब पितात, अनैतिक कार्य करतात. जी धामं आहेत ना भगवंताची, हळूहळू सगळीकडे काय झालंय? पाप कार्य वाढलंय की नाही? चाहे पंढरपूरला जाऊ, चाहे कुठेही जा, आध्यात्मिक स्थानात आपण कुठेही जा धामात, त्या सगळ्या धामांमध्ये वाढत चाललंय कलियुगाचा प्रभाव. परंतु शास्त्र सांगतंय की जसं जसं कलियुग वाढेल तसं तसं हे नवद्वीप मायापूर धाम असं लोकांना कळत जाईल आणि याचा प्रभाव वाढेल आणि लोक भगवंताची भक्ती करण्यासाठी इकडे आकर्षित होतील. तर अशा प्रकारे हे धाम आहे. आणि हे जगन्नाथपुरी याच्यासाठी पण म्हटलं जातं कारण जगन्नाथपुरीचं स्थान जगन्नाथांनी सोडून कुठे आले होते? त्या ठिकाणी. एकदा काला पहाड नामक एका मुस्लिम शासकता त्यांनी आक्रमण जेव्हा केलं तर भगवान जगन्नाथांनी आपल्या पुजाऱ्यांना सांगितलं की हे पुजारी मला याच्यातून बाहेर काढा आणि मला नवद्वीपला घेऊन जावा. तर असंच वर्णन येतं की तिकडनं जगन्नाथपुरीचं मंदिर खाली झालं, भगवान जगन्नाथ पालखीत बसले आणि त्यांचे सगळे सेवक वगैरे येऊन ह्या ठिकाणी थांबले आणि भगवंत इथंच राहिले त्यावेळी, कितीतरी हजार वर्षापूर्वी. आणि मग नंतर कालांतराने जे आपण दर्शन केले ना जगन्नाथ बलदेव सुभद्रा, हे पण इथं प्रकट झालेले आहेत, विशेष रूपाने प्रकट झालेले. आणि हे पण जे आहेत फार पुरातन आहे आणि ह्याच ठिकाणी, कारण जगन्नाथपुरीहून जगन्नाथजी जगन्नाथपुरीला सोडून ह्या ठिकाणी आलते, त्यामुळे हे स्थान जगन्नाथपुरी आहे. इथं जर येऊन जगन्नाथ दर्शन केलं तर तुम्हाला जगन्नाथपुरीला जायची आवश्यकता नाहीये. तो दर्शन करण्याचा लाभ इथं तुम्हाला प्राप्त होत असतो. त्यामुळं हे जगन्नाथजी विशेष आहेत. कारण एक जे भक्त होते जगदीश गांगुली नामक 500 वर्षापूर्वी, ते जे भक्त होते ते प्रत्येक वर्षी जगन्नाथपुरीला जायचे भक्तांबरोबर. इथून भक्त, कारण चैतन्य महाप्रभू 24 वर्ष इथं राहिले नवद्वीप धामात आणि बाकी लगभग 24 वर्ष जगन्नाथपुरीत राहिले. असे 48 वर्ष चैतन्य महाप्रभू राहिले त्या जगामध्ये. तर चैतन्य महाप्रभू जेव्हा जगन्नाथपुरीत राहायचे तर इकडचे भक्त जगन्नाथपुरीला जायचे. त्याच्यामध्ये एक भक्त होता जगदीश गांगुली, तोही जायचा, पण प्रत्येक वर्षी आनंदाने जगन्नाथपुरीला जायचे, रथयात्रेत भाग घ्यायचे, जगन्नाथांचं दर्शन करायचे, चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त करायचे, न्यायचे. मग एक वर्षी काय झालं, त्यांचे दोन्ही डोळे गेले, आंधळे झाले. तरी पण ते म्हटले नाही मला जायचंय जगन्नाथपुरीला, काय मला जायचंय. भक्त म्हटले अरे तू, आणि त्यावेळी 500 वर्षापूर्वी चालत कोण घेऊन जाणार? ते म्हणले नाही मला जायचंच आहे. फार आग्रह केला तर भगवान जगन्नाथ स्वप्नात येतात. म्हणले तुला एवढ्या कष्ट घेऊन माझं दर्शन करायला यायची आवश्यकता नाही, मी तुझ्यासाठी इथं येणार आहे.
तू काय कर, सकाळी उठल्या उठल्या इथं गंगा नदीमध्ये जाऊन सगळ्यात अगोदर स्नान कर. जसं तू पाण्यामध्ये बुडशील तुरंत एक लाकूड वाहत येऊन तुला असं इथं स्पर्श करेल आणि जसं स्पर्श करेल तुझे गेलेले डोळे काय होतील, पुन्हा वापस येतील. आणि तसंच झालं. आणि मग भगवंत म्हटले की ते लाकूड वाहत येईल त्याच्यापासून माझा विग्रह बनव. भगवंतांच्या विग्रह, मूर्ती नाही म्हणत, काय म्हणतात, विग्रह म्हणतात. आणि विग्रह बनव. आणि मग तो विग्रह कुणापासून बनव, इथं माझा दुसरा एक भक्त आहे, त्याला कुष्ठरोग झालेला आहे. कुष्ठरोग झाल्यावरती बोट वगैरे गळतात ना, त्याच्याकडून बनव विग्रह माझा. आणि जरी रक्त येऊ लागलं, त्याला दुःख होत असेल, परंतु त्याने बनवायला सुरुवात केली तर ऑटोमॅटिकली त्याची बोट पुन्हा सुंदर होऊन जातील. आणि मग तसंच केलं. जसं हा स्नान करायला गेला, एक लाकूड वाहून आला आणि तुरंत त्याचे डोळे प्रकाशमान झाले. आणि लगेच आला, त्या व्यक्तीला बोलवलं आणि जगन्नाथ बनवले. 500 वर्षापूर्वी प्रकट झालेले ते विग्रह, ज्यांचं दर्शन आपण केलं. आणि मग असे जगन्नाथांची सेवा इथं सुरू केली. आणि कितीतरी 400 वर्ष झाले. हे जे झाड आहे समोर मोठं, त्याच्या खाली हे जगन्नाथजी एक छोटं मंदिर होतं, त्याच्या खाली राहिले. आणि 200-300 वर्ष, काही वर्ष कोणीच पाहिलं नाही. तर झाडी एवढी वाढली, कुणाला माहितही नव्हतं की इथं जगन्नाथजी आहेत म्हणून. ते त्याच्यामध्ये झाकून गेले. आणि मग नंतर जो कोणी व्यक्ती इथून आसपास जायचा दिवसा, आवाज यायचा, अरे मला तहान लागलेली आहे, पाणी घेऊन ये. लोकांना वाटायचं भूतच बोलतंय वाटतं, सगळे घाबरायचे. परंतु एक जो भक्त आवाज कुठून येतोय गेले, तर त्यांना जुनं असं मंदिर भेटलं झाडी झुडपांच्या आतमध्ये. आणि त्याच्यामध्ये हे जे जगन्नाथ दर्शन केले का, हे 500 वर्षापूर्वीचे ते त्याच्यात होते. आणि भगवंत येणाऱ्या जाणाऱ्याला आवाज देत होते. अरे भगवंत प्रेमाने काय मागतात, गीतेमध्ये भगवंत म्हणतात ना, पत्रम पुष्पम फलम तोयम, जो कोणी मला प्रेमाने पाणी, फळ, जल आदी देतो त्याला मी काय करतो, स्वीकार करत असतो. तर अशा प्रकारे मग भक्तांनी भगवंतांना पाहिलं आणि मग देवालय हा सगळं व्यवस्थित करून त्यांची पूजा अर्चना करू लागले. आणि त्यानंतर मग इस्कॉन मंदिर जे आहे ना, ते सुरू झालं होतं मायापूरला, जिथं आपण राहतो ना, ते सुरू झालं. तिथे जगन्नाथांची जे इथले लोकल लोक सेवा करायची. आता हे इस्कॉनकडे मंदिर आहे, जगन्नाथ मंदिर इस्कॉनचं आहे. आता पहिलं लोकल एक पुजारी सेवा करायचे परिवार. मग भगवान जगन्नाथ त्यांच्या स्वप्नात येतात आणि म्हणतात, मला इस्कॉनच्या भक्तांकडनं सेवा घ्यायची, कारण ती खूप चांगली सेवा करतात. मग ते परिवार सगळे इस्कॉन भक्तांकडे गेले तिथं मायापूरला आणि सांगितलं की जगन्नाथान तुमच्याकडून सेवा स्वीकार करू इच्छितात. तर मग इस्कॉनचे भक्त सेवा सुरू करायला लागले त्या झाडाखाली. आणि मग तिकडनं काय करायचे, कारण जगन्नाथांना भोग लावला पाहिजे. काय लावला पाहिजे, त्यांना फार प्रिय आहे. मग एक जो भक्त आहे माझ्यासारखा पुजारी, तो सायकलवरती एक टिफिन घेऊन यायचा आणि जगन्नाथांना इथं भोग लावायचा आणि आरती करायचा आणि पुन्हा जायचा वापस, दुसऱ्या दिवशी पुन्हा यायचा. तर असं करत करत जगन्नाथ म्हटले, अरे हे काय चाललंय, तिकडं राधा माधव एवढं काय खातात आणि मला एका टिफिन मध्ये घेऊन येतात. तर एक दिवस इथले जगन्नाथजी बलदेव पुजारी आला तर पाहिले इथे नाहीयेत. म्हणजे जगन्नाथजी तिकडे पुढे भाताची शेती आहे, तिकडे गेले ते निघून, तिकडे चालले होते. म्हणले मी इस्कॉन मंदिराकडे चाललोय, तिकडे चांगला प्रसाद भेटतोय. मग भक्त लोकांनी शोधलं तर भगवंत ते एका भाताच्या खासरामध्ये होते आणि तिथं आणून त्यांना पुन्हा सेवा सुरू केली. आणि मग तेव्हापासून हे मंदिर बनवलं. आणि मग रोज 108 प्रकारचे जे व्यंजन आहेत ना, प्रकारचे भोजन, ते बनवून रोज जगन्नाथांना रोज 108 प्रकारचे 56 प्रकारचे अर्पण केले जातात आजही. आणि हे जगन्नाथजी यांना फार पॉवरफुल जगन्नाथ म्हटलं जातंय. जगातले सगळे भक्त यांच्याकडे येत असतात. का तर हे फार तुरंत प्रभाव दाखवतात. एकदा एक रिक्षावाला आला आणि त्याला खिचडी प्रसाद भेटला. त्याने एक द्रोणा खाल्ला आणि एक 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 थोडी खिचडी घेऊन आपल्या रिक्षाने गेला. इथं सगळे मुस्लिम लोक वगैरे राहतात ना, तर एक दुसरा रिक्षावाला आता मुस्लिम, त्याला दिला तो खिचडी. म्हणला, अरे तू खिचडी खा प्रसाद. तो मुस्लिम म्हणला, हे तर आम्ही खात नाहीये. त्याने असं फेकून दिला. आणि मग रात्र झाली, ज्यावेळी तो झोपला त्यावेळी बळराम जे आहेत ना, पाहिले ना 3 विग्रह आहेत, कोण कोण आहे, जगन्नाथ,
बळराम आणि सुभद्रा मध्ये बसलेली आहे पिवळी हा जगन्नाथजी बळदेव सुभद्रा. तर मग बळराम म्हणतात की हे जगन्नाथ प्रभू जगन्नाथ आज त्या व्यक्तीकडे जायचंय, त्याची हिंमत कशी झाली तुमचा प्रसाद इकडे तिकडे फेकायची. कसा तो म्हटला की मी प्रसाद खाणार नाही, कारण जगन्नाथ प्रसाद साठी महादेव पार्वती सगळे असे हात पुढे करतात ना, गणेशजी सगळे देवी देवता. ते म्हणले याची कशी हिंमत झाली अशी. आणि मग त्यामुळं भगवान जगन्नाथ बळदेव सुभद्रा गेले, बळराम त्याच्या छातीवरती बसले आणि एवढं मारलं त्याला, तोंड असं फुगलं, असे मारितच होते. तर बळरामजी त्याच्यात झोपला होता, त्याच्या छातीवर बसले आणि मग जगन्नाथ म्हटले आता आप नीचे उतरो मुझे बैठने दो, मला पाहू दे त्याच्याकडे. कशी हिंमत झाली, प्रसाद माझा प्रसाद खाणार नाही. तर मग एवढं मारलं. सकाळी हे कळलं कसं, सकाळी तो मुस्लिम व्यक्ती इथं मंदिराच्या दरवाजात आला, तो म्हणला मला प्रसाद पाहिजे प्रसाद. भक्त लोक म्हटले अरे हे लोक प्रसाद मागत नाहीत कसं काय. तो म्हणला अशी अशी घटना झाली, मग तिथं खिचडी प्रसाद होता असा, तो थोडासा दिला त्याने, असं पटापट खाऊन घेतलं. आणि अशा प्रकारे हे जे जगन्नाथजी आणि जेव्हा ह्या मंदिराचं काम चालू होतं ना, मिस्त्री असतो ना, काय म्हणतात आपल्याकडे गवंडी, तर एक गवंडी काय करायचा, जे मार्बलचा तुकडा आहे ना आपल्या थैलीत घालून रोज संध्याकाळी घेऊन जायचा. आता भक्त लोक आमच्यासारखे काय एवढं छोटं छोटं पाहत बसणार. हे कन्स्ट्रक्शन चालू होतं, तर मार्बलचा एक एक तुकडा रोज गायब करत असे 1-2 महिने, स्वतःचा तिकडं पार असं घरच बनलं होतं. आणि मग असं झालं. तर मग कारण भगवंताच्या सेवेच्या गोष्टी कोणी वापरल्या किंवा दुरुपयोग केला तर बळरामजी त्याला सोडत नाहीये, हात 2 मागं लागतात मग त्याच्या. कारण सेवेचा इन्चार्ज कोण आहे, बळराम आहे. बळराम जे काय, आता बळरामच आपलं रूप प्रकट करतात मंदिराच्या रूपात, सिंहासनम मृदंग करताल हे सगळं बळराम आहे. तर मग बळराम म्हटले ह्या व्यक्तीनं असं केलंय, तर मग गेले त्याची तशीच पिटाई केली 2-3 आणि मग दुसऱ्या दिवशी अचानक तो व्यक्ती बैलगाडीत नवीन मार्बल असं भरून घेऊन आला इथं. म्हणले काय झालं, तू तो आमच्याकडे इथं मंदिर काम करत असतो ना, आज पूर्ण बैलगाडीतून मार्बल भरून आणले. तो म्हटला मी रोज एक मार्बलचा पीस काय करत होतो, चोरी करत होतो. एक होता दूध देणारा व्यक्ती, तो रोज मंदिरात पाणी टाकून डबल पाणी टाकून द्यायचा. दूध 20-40 लिटर रोज दूध लागतं इथं, तर मग पाणी टाकून द्यायचा. तर एकदा 4-5 दिवस झालं त्याचे 100-150 लिटर दूध असं ते सगळं नासायचं. तो एकदा सिक्युरिटी गार्डने म्हटलं अरे 4-5 दिवस झालं तू दूध द्यायला आला नाही. तो म्हटलं माझं दूध रोज काय होत आहे, खराब होत असतंय. तो मग सिक्युरिटी गार्ड तो म्हटला की तू पाणी टाकून तर मंदिरात देत नाही ना, जसं आपण असतो सगळ्यात फाटलेली नोट शोधतो डब्यात टाकायला, आहे की नाही, कोणती जी चालत नाही इकडं तिकडं. मग हा भगवंताकडे सगळं पण भगवंतही पाहतात, जे द्याल ते घ्याल, मतलब परतफेड. भगवद्गीतेमध्ये म्हणतात ज्या प्रकारे तू माझी सेवा करतो, आदान प्रदान करतो, तशाच प्रकारे मी तुझ्याशीही व्यवहार करत असतो. तसंच मग तो म्हटला मी रोज पाणी तर टाकून देत होतो. मग नंतर त्यांनी कबूल झाला भगवंतासमोर आणि मग व्यवस्थित दूध आधी देऊ लागला. एक व्यक्ती होता, खूप धनवान व्यक्ती होता, त्याला आपले चप्पल फार प्रिय होती. काय, आपण जरी इथं बसलो तरी लक्ष चप्पलवरतीच आहे ना. माझी चांगली नवीन कोरी चप्पल यात्रेला खरेदी केली, कोणी घालून तर नाही गेलं. तर त्या व्यक्तीनं आपली सुंदर महागडी चप्पल इथं तिकडं न काढता त्याला वाटलं कोणी चप्पल घेऊन जाईल, तर त्यांनी काय केलं, आपला शर्ट होतं का त्याच्या पाठीमागं अशी बांधली चप्पल आणि जगन्नाथांसमोर आला, त्यांना असं प्रणाम करून गेला. जसा घरी गेला त्याची कमरच हे झाली, काय झाली, तुटलीच, मोडलीच. म्हणजे व्याधी कमरचा असला हे झालं की पुन्हा त्याची कमर व्यवस्थित झाली नाही. मग असे बऱ्याच घटना आहेत. हे जगन्नाथजी फार पॉवरफुल जगन्नाथ आहेत सेवा करण्यासाठी. तर असे हे जगन्नाथांविषयी बरंच काय आहे, परंतु संक्षेप मध्ये की हे जगन्नाथपुरी धामच आहे, हे जे स्थान आहे. आणि इथं कोणतं दर्शन केलंय तुम्ही, चैतन्य महाप्रभू आणि पार्वती देवी. तर चैतन्य महाप्रभूंचा जेव्हा जन्म झाला, आपण जन्मस्थानी जाणार आहे. भगवान ज्यावेळी प्रकट झाले संध्याकाळची वेळ होती आणि चंद्रग्रहण होतं त्यावेळी, आणि हजारो लोक त्यावेळी पळत हरी हरी उच्चारण करत होते.
काय उच्चारण करत होते? जोरात हरी हरीचं उच्चारण करत गंगेमध्ये स्नान करायला लोक गेले आणि जोर जोरात भगवंताचं नाव घेत होते. तर असं म्हटलेलं आहे, चैतन्य महाप्रभू भगवंताचं नाव सगळ्यांना देण्यासाठी प्रकट झाले. ते प्रकट व्हायच्या अगोदरच त्यांनी नाव सगळ्यांच्या मुखामध्ये प्रकट केलं होतं. तर असे चैतन्य महाप्रभू प्रकट झाले आणि जेव्हा ते प्रकट झाले ते एका झाडाखाली प्रकट झाले. ते निंबाचं झाड होतं. कशाचं? त्यामुळं निंबाच्या झाडाखाली त्यांचा जन्म झाला. त्यामुळं त्यांचं सगळ्यात अगोदर नाव ठेवलं निमाई. काय नाव ठेवलं? जोरात बोला. आणि मग त्यांच्या वडिलांचं नाव होतं जगन्नाथ मिश्र. काय नाव होतं? आणि आईचं नाव होतं सची माता. काय? जसं कृष्ण, नंद महाराज आणि यशोदा मैया, तशाच प्रकारे सची माता आणि जगन्नाथ मिश्र. तेच कलियुगामध्ये, द्वापार युगामध्ये जे आई वडील होते ते कलियुगात प्रकट झालते चैतन्य महाप्रभूंच्या या लीलेसाठी. आणि मग जेव्हा जगन्नाथ मिश्र त्यांचे जे पिता होते त्यांनी पाहिलं बालकाला, तर पाहिलं सोन्यासारखं वर्ण आहे, रंग आहे, सोन्यासारखी केस आहेत. आणि मग त्यांनी नाव दिलं त्याला, आपल्या बालकाला नाव दिलं गौरांग. काय नाव दिलं? जोरात बोला. गौरांग. सोती करा. गौरांग. जोरात और जोरात. तर नवदीप धाम मध्ये गौरांग गौरांग बोलणं फार पॉवरफुल आहे. कारण हे नाव जगन्नाथ मिश्रांनी दिलतं त्यांच्या वडिलांनी. आणि ह्या एकदा कैलाश पर्वतामध्ये पार्वती देवीनं पाहिलं शिवजी गौरांग 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 असं करत नाचतात. तर शिवजी जेव्हा नाचत होते गौरांग गौरांग गौरांग, पार्वती म्हटली हे नाव मी कधी ऐकलंच नाही, पहिल्यांदा ऐकते. मंत्र हा शिवाचा राम जप. अरे हा मेरे प्रभू, तुम्ही तर राम राम उच्चारण करत असतात. शिवजी सतत कुणाचं नाव जप करतात? राम राम राम. त्यांच्या हातात माळा असते ना, कारण पार्वतीने म्हणले अरे सगळे तुमचं नाव घेतात, तुम्ही माळा घेऊन काय करताय? ते म्हणले मी माळा घेऊन एकात राम नामाचा जप करत असतो. तर सतत राम नाम जप करतात. मग असे म्हटले आज हे गौरांग गौरांग काय म्हणताय तुम्ही? नाचताय, रोडताय, लोटपोट होताय, एवढा आनंदित झालेले आहात, हे गौरांग गौरांग कोण आहे? पार्वतीनं जेव्हा विचारलं तर पार्वती देवीला शिवजी म्हणतात की कलियुगाच्या सुरुवातीला जे माझे आराध्य भगवान कृष्ण आहेत, ते कलियुगाच्या सुरुवातीला कोणत्या रूपामध्ये प्रकट होणार आहेत? गौरांग महाप्रभूच्या रूपात. त्यांचं गोर अंग असणार आहे. त्यामुळे त्यांचं नाव गौरांग आहे. आणि ते प्रकट होणार आहेत आणि प्रकट होऊन सगळ्या जगाला भगवान नामाचं वितरण करणार आहेत असं शिवजीनं पार्वतीला सांगितलं. आणि म्हणले कोणी किती पापी तापी कशाही प्रकारचा अधम पतित व्यक्ती असो, त्याला कृष्ण भक्ती भगवान चैतन्य प्रदान करणार आहेत. तर हे जेव्हा ऐकलं ना, तर जी पार्वती देवी फार दुखी झाली. म्हणली की अरे माझं तर काही सौभाग्यच नाहीये. पार्वती देवीचं काम काय आहे ह्या जगामध्ये माहितीये का कुणाला? पार्वती देवी आणि शिवजी महादेव ह्या दोघांचं काम आहे, ह्या भौतिक जे ब्रह्मांड आहे, भौतिक जग आहे ना, या भौतिक जगाला कारागृह म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? जेल. मग जे जीव भगवंताची सेवा स्वीकारत नाही, भगवंतापासून स्वतंत्र होऊन स्वतंत्र होऊन आनंद प्राप्त करण्याची इच्छा करतात, अशा जीवांना ह्या जगतामध्ये टाकलं जातं. आणि ह्या जगाचं अध्यक्षता ही पार्वती देवीकडे आहे. कुणाकडे आहे? तिची कितीतरी नावात आहे. चंडिका आहे, दुर्गा आहे, कितीतरी नावं आहेत. ही पार्वती देवीकडे ही अध्यक्षता आहे. आणि शिवजी हे दोघं सांभाळतात ह्या जगाला. आणि मग पार्वती देवीचं काम काय आहे? लोकांना कष्ट देणं. काय देणं? त्यामुळे तिच्या हातात त्रिशूळ आहे. दुर्गा देवीच्या हात दुसरं नाव पार्वती देवीचं काय? दुर्गा देवी आहे. दुर्गा देवीला पाहिलं का त्रिशूळ घेऊन असते? त्रिशूळ म्हणजे 3 प्रकारचे कष्ट देत असते. आधी भौतिक, आध्यात्मिक और आधी दैविक. मतलब हे 3 प्रकारचे कष्ट देत असते सतत प्रत्येक जीवाला. असा एक व्यक्ती नाही भेटणार त्याच्या जीवनात हे 3 प्रकारचे कष्ट नाहीये. पहिलं कष्ट आहे देवतांद्वारे. कुणाद्वारे? जसं खूप ऊन होणं, खूप पाऊस येणं,
पाणीच नसणं, असे हे प्रकारचे जे आहे ना प्रकोप, हे देवतांकडनं येणार आहे, आदिदैविक. आणि एक आहे आध्यात्मिक क्लेश. आध्यात्मिक मतलब आपलं शरीर आणि मन सगळं ठीक असेल तरी व्यक्तीचं मन आणि शरीर असतंय का ठीक? काही ना काही चालू आहे, प्रत्येकाच्या शरीरात काही ना काही आजार जडलेला आहे. आणि तिसरा आहे सगळं ठीक आहे परंतु शेजारी आपला ठीक नाहीये, या घरातली माणसं ठीक नाहीये, म्हणजे सारखं कष्ट चालू आहे जीवनात. त्यामुळं हे जे 3 प्रकारचे कष्ट व्यक्तीला प्राप्त होत असतात दुर्गा देवीकडनं. ती म्हणले की माझं काय जीवन आहे, सगळे जीव कृष्ण भक्ती करतात, सगळे जीव गौरांग महाप्रभूंचं नाव घेतात, मी एकटीच आहे की जीवांना दुसऱ्या जीवांना कष्ट देते, मला पण भक्ती करायची. काय म्हणली पार्वती देवी? कुणाला म्हटली? महादेवांना. म्हणली मला पण भक्ती करायची, मला पण कृष्ण प्रेम पाहिजे. कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभू प्रकट होणार आहेत, तर मग पार्वती देवी जेव्हा गौरांग गौरांग नाव ऐकलं महादेवाकडून तर ह्या ठिकाणी आली आणि तपस्या करू लागली. पहा तिथं पहा पार्वती देवी आहे ना शिवजींबरोबर त्यांचं वार्तालाप होत आहे. आणि मग शिवजी त्यांना चैतन्य महाप्रभूंबद्दल सांगतात. वर चित्र आहे बघा, कीर्तन करतात चैतन्य महाप्रभू आणि सगळे भक्त. आणि मग इकडं पहा पार्वती देवी इकडं ह्या ठिकाणी तपस्या करते तुमच्या पाठीमाग. पार्वती देवी मग इथं मुद्रा पाहिली का त्यांची अशी तपस्याची आहे, तपस्या करू लागली. आणि मग तपस्या करू लागली. मग चैतन्य महाप्रभू जे गौरांग महाप्रभू पाहिले ना दर्शन, गौरांग महाप्रभू कृष्ण ह्या रूपामध्ये प्रकट झाले. आणि मग ती म्हटली की मला पण प्रेम द्या, तुमचं कृष्ण प्रेम मला द्या, भक्ती प्रदान करा. तर पार्वती देवीला चैतन्य महाप्रभू या गौरांग महाप्रभू म्हणतात तुला पण तू सतत कृष्ण नामाचं उच्चारण कर, तुला पण जी भक्ती आहे प्रेम आहे ते प्राप्त होईल माझं. आणि मग जेव्हा चैतन्य महाप्रभू प्रकट झाले तिच्या समोर, मग पार्वती देवीनं काय केलं, त्यांच्या चरणाची जी धुळी होती ना ती अशी घेतली आणि आपल्या इथं स्त्रिया कुंकू लावतात ना, याला आपल्या इकडे भांग म्हणतात ना, संस्कृत आदीमध्ये सीमांत म्हणतात. काय म्हणतात? सीमांत. मग ते घेतलं आणि आपल्या सीमांत मध्ये टाकलं या भांगामध्ये. आणि त्यामुळं ह्या ज्या स्थानाचं नाव काय पडलं? सीमांत द्वीप. काय पडलं? मतलब ज्या ठिकाणी पार्वती देवीने गौरांग महाप्रभूच्या चरणांची धुळी घेतली आणि आपल्या माथ्यामध्ये इथं टाकली भांगामध्ये, त्यामुळं ह्या स्थानाचं नाव सीमांत द्वीप झालेलं आहे. तर अशा प्रकारे हे जे स्थान आहे फार फार विशेष आहे. आणि साक्षात पार्वती देवी पण काय प्राप्त करायची इच्छा ठेवते? भक्ती. तर आपण कोण आहोत? आपलं काही अस्तित्व नाहीये, एका मुंगीसारखं आपलं जीवन आहे. त्यामुळं जीवन फार मूल्यवान आहे आणि मनुष्य जीवन फार दुर्लभ आहे. ह्या जीवनामध्ये आपण भक्ती करू शकतो, भगवंताबद्दल जाणू शकतो आणि आपलं जीवन धन्य करू शकतो. अन्यथा जीवन कुत्र्या मांजरासारखं आपलं वाहत चाललेलं आहे. कुत्र मांजर खाणं पिणं सोनं आणि मुलं पैदा करणं आणि पुढची व्यवस्था करणं याच्या पलीकडे कुत्र मांजराला काही माहीत नाहीये. मनुष्याचा देह याच्यासाठी नाहीये, मनुष्याचा देह याच्या पलीकडे आहे. तो जाणू शकतो की माझ्या जीवनाचं लक्ष काय आहे, का मला जन्म प्राप्त झालेला आहे, मला मरावं नाही वाटतं, का मी मरणार आहे एक दिवस, आणि ते पण मला पण माहित नाही कधी मरणार आहे. सगळा प्रयत्न चाललाय ना मृत्यूला थांबायचा आपला, चाललाय की नाही चालला? केस काळी नाही सफेद झाल्यावरती काय करत असतो? काळी करत असतो. मतलब किती धडापड चाललेली आहे. थोडं आजार झालं भागतो, म्हणजे औषध डॉक्टर हे ते. मतलब प्रत्येकाला काय वाटते, मला मरायचं नाहीये, मला जगायचंय. परंतु व्यक्ती विसरतो की हे शरीर ज्या बॅग तुम्हाला एका थैलीमध्ये टाकले आणि ती थैली खराब होत चाललेली आहे. भगवान गीतेमध्ये म्हणतात वासांची जीर्णानी यथा विहाय. हे कपडे अर्जुना, हे शरीर कपड्यासारखं आहे. जुनी कपडे झाल्यावरती आपण फेकून देतो, नवीन कपडे धारण करतो. तशाच प्रकारे हे जुनं शरीर झालं. मथार पण चांगलं वाटतंय का? असं स्किन वाढल्यावरती ती तशीच राहते, स्किन पुन्हा जात नाहीये. मथार पण सगळे जॉईंट आहेत ना, जे सगळे असे दर्द करू लागतात. त्यामुळं म्हातारपण यायच्या अगोदर आपण जेवढं होईल प्रत्येक दिवस भगवंताचा नाम जप केला पाहिजे, भगवंताबद्दल ऐकलं पाहिजे, भगवंताबद्दल गीता भागवत आदी वाचलं पाहिजे.
आपली सगळी कामं करत असताना. त्यामुळे अर्जुनाला हे नाही सांगितलं की अर्जुन म्हणला की आता गीता सांगताय ना, मी चाललो जंगलात जातो, नको मला राज्य, नको मला काही. भगवान म्हणले अरे जंगलात खूप पशु प्राणी आहेत, तू पण एक पशु बनायला जातो का? भगवान म्हणले, एक सूत्र दिलं भगवंतांनी कसं काम करायचं. माम अनुस्मर युद्धच. तुला युद्ध करायचंय, परंतु कुणाचं स्मरण करून युद्ध करायचंय? कृष्णांचं स्मरण करून युद्ध करायचंय. अर्जुनाने तसं त्यालाच भक्ती म्हटलेलं आहे. आपल्याला सगळी कामं करायची आहेत, परंतु डोक्यामध्ये कुणाला ठेवायचंय? हरे कृष्णा जोरात. जोरात श्वास घ्या जोरात. हात वरती करा आणि पूर्ण शक्ती लावा. हे ठिकाण आहे जिथं पार्वती शिवजी सगळे भक्ती मागतात आणि आपलं सौभाग्य आहे इथं येण्याचं. असं सांगितलंय, जो कोणी सीमांत द्वीप मध्ये येतो त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असतात. काय होत असतात? आणि त्याच्या जीवनातलं जे अमंगल आहे ना, ते दूर निघून जातं. हे फार पवित्र स्थळ आहे. तर त्यामुळं जोरात भगवंतांना पुकारा. भगवंता जीवन संपलं, तुमच्यासाठी वरडत नाही. धन पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, त्याच्यातच माझा गळा गेलाय निघून. जोरात. आपण बराच वेळ लावलाय, काहीतरी माझ्याकडून करून घेणार आहे. आणि मग ते एकटेच गात राहायचे दिवसभर. मग थोड्या दिवसांनी तिथं गार्डन मध्ये येणारी मुलं मुली आहेत ना, ते जवळ येऊन असे बसू लागले. ते म्हणले, अरे हे किती सुंदर आहे, हे काय आहे? कृष्ण कोण आहे? राम कोण आहे? हे काय गाताय तुम्ही? कुठून आले तुम्ही? ते म्हणले, मी इंडियातून आलेलो आहे. कृष्ण भगवान आहे, राम आहेत, गीता आहे, भागवत आहे, रामायण, हे सगळं हळूहळू त्या मुला मुलींना त्यांनी शिकवायला सुरुवात केली. इंडियन कोणी नव्हतं त्यावेळी, तेच अमेरिकन होते. त्यांना साडी घालायला शिकवलं, त्यांना तिळक लावायला शिकवलं, तुळशी धारण करायला शिकवलं, एकादशीचं पालन करायला शिकवलं, जप करायला 16 माळा जप करणं, 4 नियमांचं पालन, मांस मदिरा नाही, अनैतिक संबंध नाही, व्यसन काय नशा वगैरे नाही, जुवा वगैरे मतलब पत्ते वत्ते काय जुगार वगैरे नाही, चाय कॉफी पण नाही. मग एवढं काय त्या अमेरिकन मुला मुलींना त्यांना शिकवलं आणि त्यांनी सिरियसली घेतलं. कारण जीवन जोपर्यंत भगवंतांना आपण आपल्या जीवनात सिरियस घेत नाही, तोपर्यंत भगवंत पण आपल्याला सिरियस घेत असंच आहे. जाऊ द्या, भगवंत म्हणतात जाऊ दे असं. त्यामुळं भगवंतांना सिरियसली घ्या. द्रौपदीनं पांडवांनी सिरियस घेतलं की नाही? भगवंत सतत त्यांच्या बरोबर उभे राहिले. त्यामुळे सिरियस घेण्याचा अर्थ काय आहे? रोज भक्तीचा अभ्यास करणं. आणि भक्तीचा अभ्यास काय आहे? सरळ गोष्ट आहे. काय आहे? जिव्हादो, भगवंताचं नाव केवळ जिभेनं काय करणं, बस. या गोष्टीला तुम्ही पकडलं ना जीवनभर, कृष्ण तुमच्या इर्द गिर्द उभे राहतील, हमेशा तुमच्या साथ. त्यामुळं प्रभुपाद एक उदाहरण आहे. एकटे व्यक्तीनं पहा, जगभर किती करोडो लोक भक्त आहेत आता. त्यामुळं हे सौभाग्य आहे श्रील प्रभुपादजीनं. तर त्यांचे गुरु जे होते भक्ती सिद्धांत सरस्वती, त्यांनी इथं प्रचार केला. पहिलं मंदिर बनवलं होतं, त्या ठिकाणी आपण जाणार आहे आणि तिथून दर्शन करून तिसरं जे ठिकाण आहे आपलं चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थान आहे. आणि जन्मस्थान फटाफट, आता तिथं काही कथा नाही होणार. 2 ठिकाणी जस्ट दर्शन करायचं, निरीक्षात बसायचं आणि मग शेवटी आपण जाणार आहोत 12:30 पर्यंत आपल्याला लंच प्रसादांसाठी पोचायचंय. ठीक आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी के जय, सीमांत द्वीप के जय, पार्वती मैया के जय, गौरांग महाप्रभु के जय, पतित पावन श्रील प्रभुपाद के जय, नवद्वीप मायापुर धाम के जय, गौर प्रेमानंदे. हरे कृष्णा. आपल्या आपल्या रिक्षा पकडा आणि बसा. हरे कृष्णा.